मित्रांनो, नरेंद्र दाभोळकरांच्या हत्येच्या प्रकरणाचा निकाल लागून 1 वर्ष लोटलं, पण अजूनही कित्येक प्रश्न अनुत्तरितच आहेत. त्यातला 5वा प्रश्न असा की दाभोळकरांच्या हत्येनंतर लगेचच नागोरी आणि खंडेलवाल या नावाच्या 2 तरुणांना अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडून एक शस्त्र जप्त करण्यात आलं होतं. ते फॉरेन्सिक लॅबोरेटरीला पाठवण्यात आलं आणि दाभोळकरांची हत्या त्याच पिस्तुलातून झाल्या असल्याचा फॉरेन्सिक लॅबोरेटरीचा अहवाल आहे. बरं, ही फॉरेन्सिक लॅबोरेटरी माझ्या मालकीची नाही बरं का, किंवा कुठल्या हिंदुत्ववाद्याच्या मालकीची नाही. ही मायबाप सरकारच्या मालकीची आहे. त्या लॅबोरेटरीने हा रिपोर्ट दिलेला आहे आणि मग त्याच्या आधारे तत्कालीन पोलीस आयुक्त पुणे गुन्हे शाखेचे राजेंद्र भामरे यांनी न्यायालयात शपथेवर असं सांगितलं की नागोरी आणि खंडेलवाल यांच्या विरोधात सबळ पुरावे आहेत. गंमत म्हणजे पुढच्या 90 दिवसात असं काहीतरी घडलं की ज्यामुळे पोलीस नागोरी आणि खंडेलवाल यांच्या विरोधात आरोपपत्र सुद्धा दाखल करू शकले नाहीत आणि मग त्यांना डिफॉल्ट जामीन मिळाला. डिफॉल्ट. कुणाच्या आदेशाने चाललं होतं हे?